नमस्कार मित्रांनो, मी दिनेश. आज जी गोष्ट तुम्हाला सांगत आहे ती राजस्थानची आहे आणि राजस्थानमधील दोन शहर जयपूर आणि बिकानेरशी संबंधित आहे. ही घटना फेब्रुवारी 2021 मधील आहे. तुम्हाला माहिती असेल की 2021ला कोरोनाचा प्रकोप खूप जास्त होता आणि लोक खूप त्रासले होते. आपल्या देशात खूप लोकांचा मृत्यू कोरोनाने झाला होता. जयपूरमध्ये एक तरुणी जिचे नाव मोनालिसा चौधरी, ती आपल्या लिव्हिंग पार्टनर भवानी सिंग शेखावत सोबत राहत होती. मोनालिसा ही मूळची बिकानेरला राहत होती, पण भवानी सिंगवर ती प्रेम करायची म्हणून त्याच्यासोबत लिव्हिंग पार्टनर म्हणून जयपूरला राहायची. पण भवानी सिंगचे पहिले लग्न झाले होते आणि त्याला दोन मुले पण होती. मोनालिसा त्याच्यावर प्रेम करायची म्हणून ते वेगळे राहायचे. भवानी सिंग हा प्रॉपर्टी डीलिंगचे काम करायचा. तेव्हा त्याची आणि मोनालिसाची भेट झाली होती. दोघे सारखे भेटत असल्याने त्यांच्यात प्रेम झाले होते. फेब्रुवारी 2021ला अचानकपणे मोनालिसाचा मृत्यू झाला आणि भवानी सिंग याने उशिरा मोनालिसाच्या आईवडिलांना सांगितले की मोनालिसाला कोविड झाला होता आणि त्यातून तिचा मृत्यू झाला. मी तिचे अंतिम संस्कार करून टाकले आहे. मी तिला खूप वाचवण्याचा प्रयत्न केला. मोनालिसाला जयपूरमधून अहमदाबादमध्ये इलाजासाठी घेऊन गेलो, पण ती काही वाचली नाही. हे सांगताच मोनालिसाच्या आईवडिलांचा काळजाचा ठोका चुकला. त्यांना भवानी सिंग याच्यावर संशय आला, पण त्यांच्याकडे भवानी सिंग बद्दल काही पुरावे नव्हते. मोनालिसाच्या आई वडील यांनी भवानी सिंगवर संशय असल्याने पोलिसात तक्रार दाखल केली व त्याला अटक करण्याची मागणी केली. पण आपल्या देशातील पोलीस हे लवकर कारवाई न करता उशीर लावत असल्याने असेच महिने उलटून चालले होते. परंतु मोनालिसाच्या आई वडिलांना सगळ्यात जास्त संशय तेव्हा आला होता जेव्हा मोनालिसाकडे पाळलेले 4 कुत्रे होते. तिचा कुत्र्यांवर खूप जीव असायचा. तिने 4 वेगवेगळ्या जातींचे कुत्रे पाळले होते. त्या 4 कुत्र्यांमध्ये मोठा असलेला जिग्गी नावाचा कुत्रा खूप आवडत होता. ही गोष्ट मोनालिसाच्या आई बाबा यांना माहिती होती. जेव्हा त्यांनी मोनालिसाची आठवण म्हणून भवानी सिंग याला ही 4 कुत्रे मागितली, तेव्हा भवानी सिंग याने फक्त 3 कुत्रे तिच्या आईबाबा यांना दिले. जिग्गीबाबत विचारले असता तो म्हणाला की माझ्या फौजी मित्राला तो खूप आवडला म्हणून त्याला तो कुत्रा दिला. पण आता त्याची पोस्टिंग कुठं झाली आहे मला माहीत नाही, असे कारण त्याने सांगितले. मोनालिसाच्या आई बाबा यांनी 3 कुत्रे आणले. काही कारणामुळे 3 कुत्रे आजारी पडले होते. त्यांनी कुत्र्यांना दवाखान्यात दाखविले. डॉक्टरने इलाज करता करता बोलले की झिग्गी पण आजारी होता. त्याला खूप वाचविण्याचा प्रयत्न केला, पण काय वाचला नाही. हे ऐकताच मोनालिसाच्या आई वडील यांना भवानी सिंग याच्यावर खूप राग आला व चिडून ते भवानी सिंग याला बोलले की माझ्या पोरीला मारले आणि कुत्र्याचा पण जीव घेतला. असे बोलून त्यांनी पोलिसात धाव घेतली. मोनालिसा ही जिग्गीवर खूप जीव करायची. ती मेल्यानंतर भवानी सिंग याने त्या 4 कुत्र्यांकडे व्यवस्थित लक्ष दिले नाही. बिचारा जिग्गी मोनालिसाची आठवण काढून विवळत असायचा. त्यात तो आजारी पडला.
तेव्हा या भवानी सिंगने त्याला त्या डॉक्टरकडे नेले होते जिथं मोनालिसाच्या आई बाबा यांनी त्या 3 कुत्र्यांना नेले. या घटनेमुळे मोनालिसाच्या आई बाबा यांना झिग्गीबाबत डॉक्टरमार्फत कळाले. अगोदरच त्यांना भवानी सिंग याच्यावर संशय होता, पण त्याने असे खोटे बोलल्यामुळे त्यांचा संशय आणखी बळावला होता. ते तत्काळ राजस्थानच्या DGP कडे गेले व घडल्या प्रसंगाची संपूर्ण माहिती त्यांना दिली. DGP यांनी पोलिसांची कान उघडणी करताच पोलीस तत्काळ लक्ष देऊन भवानी सिंग याला चौकशी करता ताब्यात घेतले. त्याला मोनालिसाबद्दल विचारले असता तो व्यवस्थित उत्तर देत नाही असे समजल्यावर तो पोपटासारखा बोलू लागला. घडलेली घटना अशी की मोनालिसा ही श्रीमंत घराण्यातील मुलगी होती. तिच्या नावाने खूप जास्त जमीन होती. भवानी सिंग याने तिची श्रीमंती पाहून तिला आपल्या प्रेमपाशात अडकविले होते. तिच्या पैशांवर तो मजेत असायचा. त्याला आता तिच्यावरचं प्रेम वासना कमी झाल्याने त्याने तिला गोड बोलून तिच्या नावे असलेली जागा त्याच्या नावावर करून घेतली आणि कोविडची संधी साधून त्याने एक दिवस रात्री झोपताना मोनालिसाला ग्लासमध्ये दूध दिले. त्यात त्याने तब्बल 24 झोपेच्या गोळ्या घातल्या. मोनालिसाला झोपायच्या अगोदर रोज रात्री दूध पिण्याची सवय होती. याचे औचित्य साधून त्याने त्यामध्ये झोपेच्या गोळ्या घालून तिला गाढ झोपेत असताना तिचा गळा आवळून खून केला व गुपचूपमध्ये तिचा अंतिम संस्कार करून टाकला होता. अखेर मोनालिसाच्या आई बाबा यांचा संशय खरा ठरला. त्याला पोलिसांनी अटक केली. लालसेपोटी वासनांध नराधमाने मोनालिसाचा जीव घेतला. बिचारी ती तरुणी कमी वयातच हे जग सोडून गेली. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते मला कमेंटमध्ये सांगा. अशाच सत्य घटना ऐकण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.